पद्धत आहे लग्नानंतर. ही माझी लाडाची आजी. हा आहे मुलीला दिलेला रुखवत आमच्याकडचा. नवऱ्याला आतापासून वाट बघायला लावतो. बस तांदळापर्यंत जाऊया ना नक्की. पोचतंय ना. आम्ही तर रेडी झालोय. आम्ही 3 नवरदेव, आमचे 3 जण, बाबर फॅमिली. नवरदेव नाही, दोघांचे लग्न झालेत. नवरदेव काय मार खायचं आहे काय. आणि इकडे यांची अजून तयारीच होत नाही. गेली 1 तास झाले. 8 वाजले. 7 वाजल्यापासून तयारीला लागले. आवरत नाही. स्पेशली आनंदीचं. आणि आता आम्ही निघालो ते सर्व लग्नाला. मी बांगड्यांचा व्हिडिओ बघितला असेल. काल बांगड्या होत्या आपल्या दीपालीच्या लग्नाच्या. मामाच्या मुलीचं लग्न आहे. नाही तर आम्ही सर्व निघालो लग्नाला. सर्व पूर्ण फॅमिली. फक्त आप्पा नाही येतात कारण त्यांना तेवढ्या वेळ बसणं शक्य नाही म्हणून ते नाही येतात. बाकी आम्ही सर्व निघालो आहे. आमच्या गाड्या पण रेडी आहेत दोन्ही. ती पण गाडी आहे, ही पण गाडी आहे. गाड्या तर रेडी आहे पण गाडीत बसणारे अजून रेडीच होत आहेत. कधी होतात काय माहिती. बस तांदळापर्यंत जाऊया ना नक्की. पोचतंय ना. आनंदी हो बोलली म्हणजे पोचतो. काय टेन्शन नाही. सगळ्यात मागे आमची आनंदीच आहे तयारीला. एवढ्या वेळानंतर आमची मुलगी झाली आहे तयार. आता तुम्हाला प्रश्न पडेल लग्न नक्की कोणाचं आहे. तिकडे तिची काकी पण झाली तयार पण थोडीफार कामं चालू आहेत. आणि इकडे एकदम भारीपैकी रेडी झाले आनंदीचे. फोटो तुम्हाला बघायचे तर इंस्टाग्रामवर जाऊन बघा. हिच्या हँडलवरती आनंदी बाबर 07. आणि आमचे अनिरुद्ध तयार आहेत गाडी घेऊन. काय फायदा आहे. गेली पाऊण तास गाडी आवरून बसलेला आहे. मी सुद्धा आवरून बसलेलो. आता आम्ही घामाघूम यायची वेळ आलेली आहे कारण गावाला ऊन एवढं कडक लागतं ना सकाळच्या वेळेला. 8:15 वाजलेत आत्ताशी. आणि सूर्य बघा कुठे आलाय. 31 डिग्री आत्ताच आहे. थोड्या वेळानंतर काय होणार आहे 40-45. आणि ह्या लोक इकडे बघा तयारी करतात ना. यांच्यामुळे आम्हाला उशीर होत चाललेला आहे. एकाचं आगमन झालेलं आहे. बाजूला आनंदीचं पण आगमन झालेलं आहे. आता अश्विनी फक्त बाकी आहे. झालं. ओके डन. चला अश्विनी जाऊन झालेलं आहे. तिकडून येते अश्विनी पण. आता चला निघायचं. चलो. आणि आता सगळ्यांच्या हॉलवर जायची तयारी सुरू झाली. इथे नवरीचं घर, मामाचं घर म्हणजे. आणि इकडे करवल्या पायऱ्या बसल्यात गाडीत. नवरी पण तयार झाली. घरातून निघते आता हॉलवर जायला. आणि आपल्याकडे नाश्ता उपीट सकाळी सकाळी आनंदीने सटासट संपवलं आहे 1 मिनिटात. आणि दुसरी पण डिश तिचीच आहे बरं का आता. नाही का तेव्हा तिकडे अक्षता पण मस्त नाश्ता करते. तिकडे सकाळपासून भूक लागली होती. नाश्ता करत होती. इकडे संपून बसतात ऑलरेडी. इथे तर 2 डिश संपलेत. चला आता नाश्ता चालू आहे. सगळे नाश्ता करतात इकडे. नाश्ता टाईम आहे. आणि त्यानंतर मग लग्नाची तयारी सुरू आहे.
तयारी सुरू आहे ती हळदीच्या कार्यक्रमाची. आमच्याकडे अशीच हळद असते लग्नाच्या अगोदर. नवरा नवरी एकत्रच हळद असते आमच्याकडे. नवरदेवन ऑलरेडी बसलेला आहे आणि आता नवरीची वाट बघणं सुरू आहे. तिकडून आमची नवरी येते. तयारी करा, वेळ तर येणारच आहे. नवऱ्याला आतापासून वाट बघायला लावतो. समोर लक्ष द्या. चला पट 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 तुम्ही आले मुलाचे आई वडील आता हळद लावतात. मुलाचे आई वडील आहेत यार. मुलीची तर तुम्हाला पहिले माहिती पडली असते. मामा आहे माझा मोठा मामा. दिलेला रुखवत आमच्याकडचा पूर्ण घर संसार. हे बघा, सोफा बेड पासून सर्व काही दिलं जातं आमच्याकडे मुलीच्या लग्नात. लवकरात लवकर हॉलमध्ये आंबे पण दिले तिकडे स्पेशल. आत या आत या. इकडे सगळे जेवायला बसलेत. बघा, जेवणाची पंगत बसलेली आहे आणि जेवणामध्ये आपल्या गावच्या जेवणामध्ये पुरी भजी, इकडे गुलाबजाम विथ कळी. हे वांग्याचं आहे पण वांगं मी घेतलं नाही. वांगं बघायचं या ताटात. वांगं आहे इकडे आणि भात आहे आणि ही डाळ आहे ना, डाळ आहे आणि मट्टा यायला लागला आहे. बघा, मट्टा येतो आणि येतो एकदम फ्रेश फ्रेश मट्टा. मट्टा म्हणजे ताक. आणि असं आपले जेवण आहे. जेवणाला सुरुवात करूया. सगळ्या पंक्ती बसलेल्या आहेत आणि लग्न अगोदरच सर्व पंक्ती बसलेल्या आहेत. लग्न 12:30 आणि आता 12 वाजले. पंक्ती सुरू झाल्या जेवणाच्या. म्हणजे नंतर गर्दी नाही होत. या मंगल प्रसंगी वधूवरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण या व्यस्त दिनचर्येतून डोळ्यात काढून आला आहात. पुणेशेकदा इंगोला आणि काशीद या दोन्ही परिवाराचं स्वागत सुस्वागत.
ही माझी आई आहे आणि ही माझ्या आईची आत्या आहे. हा, आणि हिच्या लहानपणीच्या आठवणी बऱ्याच आहेत माझ्याकडे. असं आत्या आमची. ह्या सर्व अशा ओळखी आहेत. माझ्यासारखा दिसतो हा माझा छोटा मामा आहे, फक्त 2 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा आहे. इथे बसले माझी मधली मावशी आणि तो बसला माझा मावस भाऊ. ही मधली मावशी कळू मावशी आणि तो पोलीस पाटील आहे बरं का. पूर्ण गावचा सगळा कारभार त्याच्या हातात आहे. आज सगळे कुठे कुठे बसलेत आमचे पाहुणे. आता सगळ्यांची ओळख कशी करून द्यायची हो, हळूहळू जसे दिसतील तसे. हे सगळे आमचे घरवाले बसले. आणि तो आला माझा तो मधला मामा आहे, कुसू मामा. हा माझा मधला मामा. रिसेप्शन आमच्याकडे असंच आहे. जे गिफ्ट आणतात ना त्यांचं असं हे रिसेप्शनचा प्रोग्राम चालू असतो. रिसेप्शन असं काय नसतं, पण गिफ्ट वगैरे जाऊन प्रत्येकजण वरती देतोय ते गिफ्ट आणले ते. बाकी ज्यांनी आहेर वगैरे तर कोणी घेत नाही, तर बंद झाले सिस्टम. तुम्हाला द्यायचं तर तुम्ही डायरेक्ट नवरीच्या वडिलांकडे किंवा आईकडे नेऊन द्यायचं. बाकी असं तर आहेरीची हळूहळू याद्या बसायच्या पद्धती आमच्याकडे झाल्यात बंद. हा आमचा कार्यक्रम आहे तो धार घालणे. धार घालणे. आता याच्यात मुलींची चुलता चुलती म्हणजे काका काकी आहेत. म्हणजे माझा छोटा मामा आहे आणि छोटी मामी आहे. आमची पद्धत आहे लग्नानंतर आपला चुलता चुलतीने धार घालणे. 5 भांडे देतो त्याच्यामध्ये. ही माझी छोटी मावशी सिंधू मावशी, तिचे काका माझे. आणि ही माझी लाडाची आजी, ही माझ्या आईची आई. आणि हा फोटो काढतोय तुझा, फोटो काढायला पाहिजे ना. ही माझ्या आईची आई आणि अजून ठणठणीत आहे बघा. वय विचारू नका किती आहे, पण ठणठणीत आहे एकदम. आणि हिच्याच नातीचं लग्न आहे आज.